खालचा भाग असतो, जो बेस असतो, तो देखील मी दाखवणार आहे. तर कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन आहे. शिवाय आपल्याला इथं हायड्रोलिक आपल्याला एक वेगळा शॉकर देखील आहे दोन्ही बाजूला. मागे ड्रम आहेत, पुढे डिस्क ब्रेक आहेत. मित्रांनो, ऑटोमोटिव्ह RSD मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहे Hyundaiची i20 म्हणजे अपडेटेड व्हर्जन नाही आहे, लेटेस्ट नाही आहे, या इलाइट i20 आहे. या गाडीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चला तर व्हिडिओ सुरू करूया. आहे इलाइट i20 जी 2017 ते 2020 पर्यंत ह्या गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग चालू राहिलं. त्याच्यानंतर कंपनीने कंपनीने i20चं नवीन अपडेटेड व्हर्जन काढलं, ज्यामध्ये पूर्ण गाडीचा लुक चेंज झाला, गाडीचे इंटिरियर चेंज झालं आणि गाडी तशी म्हटलं तर नवीनच झाली एकदम. चला तर मित्रांनो, गाडीबद्दल जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण चावीपासून बघूया. गाडीमध्ये अशा प्रकारची एक फ्लिप की यायची, ज्यामध्ये आपल्याला इथं लॉक, अनलॉक आणि बूट ओपनचं बटन देतं. लॉक केल्यानंतर गाडीचे इलेक्ट्रॉनिक फोल्डेबल आणि इलेक्ट्रॉनिक ॲडजस्टेबल मिरर होते, जे लॉक केल्यानंतर फोल्ड होऊन जायचे. अनलॉक केल्यानंतर अनफोल्ड देखील ऑटोमॅटिक होऊन जायचे. हा आहे गाडीचा फ्रंट लुक. एकदम अशी डेंजर असा लुक आहे. ह्या ज्या व्हाईट स्ट्रिप आहेत, ह्या कोणत्याही प्रकारचा DRL नाही आहे. ह्या असा एक डिझाईनचा त्यांचा एक बेस आहे. DRL आपल्याला इथं खाली देण्यात आल्या होत्या, ज्या फॉगलॅम्पच्या खाली आपल्याला इथं DRL भेटायच्या. हा इथं फॉगलॅम्प देण्यात आला होता. बाकी ग्रिल जर बघितली तर एकदम पियानो ब्लॅक फिनिशमध्ये आपल्याला इथं ग्रिल देण्यात आली होती. ह्या ग्रिलचा एक तोटा देखील होता. काय होतं, ह्या ग्रिलमध्ये आपल्याला इथं गाडी धुतल्यानंतर असे टॅप म्हणतो आपण जमा होत होतं. जे क्षारांचे डाग असतात ते जमा होतात, जसं की इथं आपल्याला इथं जमा झालेले दिसतात. बाकी गाडीमध्ये आपल्याला 15 इंचेसचे अलॉय देण्यात आले आहेत. टायर साईज बघितली तर 185/65 R15 जे रेडियल टायर आहेत. अशा प्रकारच्या अलॉयमध्ये येतात. डायमंड कट नाही आहेत, एक सिम्पल अलॉय व्हील आहेत. गाडी ही 5 स्पीड पेट्रोल व्हेरियंटमध्ये आहे, जे मॅन्युअल आहे. इथं बघितलं तर गाडीचा लोगो आहे Hyundaiचा. i20ची बॅजिंग स्पोर्ट्स व्हेरियंट आहे, स्पोर्ट्सची बॅजिंग. मागे जर बघितलं तर आपल्याला इथं हायमाउंट स्टॉप लॅम्प मिळतो. शिवाय इकडे आपल्याला LED टेल लाईट आहेत. शेजारीच आपल्याला इंडिकेटर मिळतात दोन्ही बाजूला. रिव्हर्स लाईट बघितली तर यामध्ये फक्त एका बाजूला रिव्हर्स लाईट मिळते, जी ड्रायव्हरच्या एकदम मागच्या बाजूला आहे. एक्झॉस्ट टिप इथं एकदम खाली आहे. मागच्या बंपरचा लुक जर बघितला तर थोडेफार यामध्ये पियानो ब्लॅक फिनिशचा इसेन्स आहे इथं मागे. शिवाय बंपरमध्ये आपल्याला 4 पॉईंट रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळतात. चला तर इंटिरियरमध्ये जाऊन बघूया. आपल्याला इंटिरियरमध्ये काय काय असं त्यावेळी देण्यात आलं होतं. बापरे, गरम होतोय बाहेर. आपण गाडीमध्ये बसूनच बोलूया. दरवाजा लावून घेऊया. दरवाजा लावल्यानंतर मित्रांनो, आपल्याला एकदम शांत झालेलं आहे. काय जास्त करून असा आवाज नाही येत आहे बाहेरचा. हा आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा लुक. मित्रांनो, जर बघितलं तर यामध्ये आपल्याला या साईडला RPM मीटर मिळतो. इथं स्पीडोमीटर आहे. मध्ये छोटीशी MID आहे आणि थोडेफार या बाजूला देखील इन्फॉर्मेशन आहे, जे सिग्नल्सवाले लाईट लागतात. गाडीचं जर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघितलं तर यामध्ये आपल्याला स्टिअरिंग माउंटेन कंट्रोल्समध्ये फक्त आपल्याला जी स्क्रीन येते कंपनीची, मला वाटतं 7 इंचची स्क्रीन यायची यामध्ये, त्याचे कंट्रोल आहेत. आणि बाकी जर ह्या छोट्याशा MIDचं जर कंट्रोल बघितलं तर इथं फक्त ट्रिपचं बटन आहे. यामध्येच आपल्याला डिस्टन्स टू एम्प्टी, मायलेज, क्लॉक आहे आणि स्पीड आहे, त्याची फक्त इथं माहिती मिळते. ट्रिप A आणि ट्रिप B देखील यामध्ये आहे. डॅशबोर्डवरती बघितलं तर एकदम प्लेन असा डॅशबोर्ड आहे. इथे कोणत्याही प्रकारचं असं वेगळे असे स्कूप नाही दिले, ज्यामध्ये आपल्याला कोणते अशी वस्तू ठेवता येईल. बाकी आपण एकदा स्टार्ट करून घेऊया गाडी, कारण खूप गरम होतं. AC लावलं पाहिजे. खुश गरम झालेली आहे गाडी.
वरती जर बघितलं रूफवरती तर आपल्याला इथं सनग्लास होल्डर देखील मिळतो. शिवाय 2 कॅबिन लाईट आहेत ज्या की हॅलोजनमध्ये आहेत, कारण 2020चं मॉडेल असल्यामुळे 2 वर्ष जुनं गाडी आहे. आता नवीन अपडेटेड व्हर्जनमध्ये इथं LED लाईट देण्यात येतात. शिवाय या बाजूला बघितलं तर सनवायझर आहे. कोणत्याही प्रकारचं इथं या ड्रायव्हर साईडला वॅनिटी मिरर मिळत नाही आहे. को ड्रायव्हर साईडला जर बघितलं तर इथं वॅनिटी मिरर मिळतो. कोणत्या प्रकारची लाईट देण्यात येत नाही इथं. बाकी जरी स्क्रीनच्या बाबतीत जर बोललं तर 7 इंचेसची आपल्याला इथं स्क्रीन मिळते, ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले नाही मिळत आहे. बाकी इंटिरियर जो मिरर आहे, रिअर व्ह्यू मिरर, हा देखील डे नाईट आहे. टेलिफोनचे कंट्रोल देखील स्टिअरिंगवर मिळतात. हॉर्न आहे इथं. हॉर्न पॅडवरती देखील हिंदाईचा मोठासा लोगो आहे. हॉर्न ड्युअल टोनमध्ये आहे एकदम. जेव्हा आपण लॉक अनलॉक गाडी करतो तेव्हा हॉर्न देखील वाजतो. सायरनचं काम हॉर्नच करतो. दोन्ही साईडला आपल्याला इथं पॉवर विंडो. ड्रायव्हर साईडला बघितलं तर आपल्याला इथं जो रिअर व्ह्यू मिरर आहे तो फोल्ड अनफोल्ड देखील करायचं इथं बटन दिलेलं आहे. शिवाय इंटिरियर ॲडजस्टेबल आहेत. जे इलेक्ट्रॉनिक ॲडजस्टेबलचे बटन इथं आहेत. पॉवर विंडोचे बटन आहेत. ड्रायव्हर साईड फक्त डाऊन आपल्याला पॉवर विंडो मिळते, अप होत नाही आहे. बाकी इथं ACचे कंट्रोल आहेत जे मॅन्युअल आहेत. आपल्याला इथं मॅन्युअली ॲडजस्ट करता येतो. रिअरला आपला डिफॉगरच्या स्ट्रिप्स देखील आहेत. ग्लव बॉक्स बघितला तर डिसेंट स्पेस आहे ग्लव बॉक्समध्ये. कूल ग्लव बॉक्स जो की आपल्याला इथं कूल मिळतो. कूल ग्लव बॉक्स आहे. लाईट वगैरे इथं कोणत्याही प्रकारचे आपल्याला मिळणार नाही आहे डॅशबोर्डमध्ये. बाकी या साईडला बघितलं तर 1 लिटरची बॉटल देखील येऊ शकते. ड्रायव्हर साईडला देखील 1 लिटरची बॉटल आपल्याला इथे ठेवता येऊ शकते. 4 स्पीकर आणि 4 ट्विटरचा साऊंड सिस्टीम i20मध्ये आपल्याला मिळतं. बाकी जर गाडीमध्ये आपल्याला बघितलं तर 2 ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहेत पुढचे. मागे जर बघितलं तर इथं कोणत्याही प्रकारचे ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळत नाहीत. फिक्स्ड हेडरेस्ट आहेत. तिन्ही बाजूला आपल्याला इथं ग्रॅब हँडल्स मिळतात. मागच्या 2 वरती आपल्याला बघितलं तर कोट आपण हँग करून ठेवू शकतो. जसं की पुढे आपल्याला इथं कॅबिन लाईट मिळतं, तशी देखील इथं मागे देखील आपल्याला कॅबिन लाईट मिळते. गाडीमध्ये 4 आपल्याला सीट बेल्ट मिळतात. गिअरच्या इथून जर खाली बघितलं तर आपल्याला इथं मॅन्युअल हँडब्रेक आहे. शिवाय आपल्याला इथं आर्मरेस्टमध्ये छोटी स्पेस मिळते, ज्यामध्ये आपण थोडेफार साहित्य ठेवू शकतो. आर्मरेस्ट बघितला तर स्लायडेबल आर्मरेस्ट आहे, जो आपण एक्सटेंड देखील करू शकतो मागे पुढे. आपल्या हाईटच्या हिशोबाने आपण गाडीची सीट आपण देखील ॲडजस्ट करू शकतो. यामध्ये आपल्याला हाईट ॲडजस्टेबल सीट मिळते, जेणेकरून आपण आपल्या हाईटच्या अनुसार गाडी चालवताना सीट ॲडजस्ट करून घेऊ शकतो. सीट कम्फर्ट जर बघितला मित्रांनो तर आपण चेक करून घेऊया. सीट देखील केवढी मोठी आहे. भरपूर मोठी सीट आहे इथं. मागे देखील पॉवर विंडोचे बटन्स आहेत. एकदा गाडीचं इंजिन देखील बघून घेऊया आपण. पण सगळ्यात पहिलं आपण जाऊया मागे. सीट आता माझ्या हाईटच्या हिशोबाने ॲडजस्ट करतो मी, आणि आपण आता मागे जाऊया. सीट आता माझ्या हाईटच्या हिशोबाने ॲडजस्ट झालेली आहे. चला तर आपण मागे जाऊन बघूया. मागे जर बघितलं मित्रांनो आपण तर आपल्याला इथं डोअरच्या आपल्या सीट आहेत पुढच्या, तर दोन्ही सीटच्या मागे पॉकेट्स मिळतात. व्यवस्थित स्पेस आहे. जो अंडर थाय सपोर्ट आहे तो देखील चांगला आहे. बाकी जर बघितलं तर इथं देखील आपल्याला सीट बेल्ट मिळतात. मागे 2 जण बसले तर त्यांना सीट बेल्ट मिळतात. बाकी इथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला आर्मरेस्ट मिळत नाही आहे. मध्ये छोटासा हंप आहे,
तो काही एवढा अडचण करणार नाही आहे. इकडे जर बघितलं तर पार्सल ट्रे आहे. चला आपण डिक्की एकदा ओपन करून बघूया. बूटमध्ये काय काय किती स्पेस आहे, अंदाजे किती आपण बॅगा वगैरे आपण ठेवू शकतो तो देखील बघून घेऊया. स्क्रीन असल्यामुळे मित्रांनो आपल्याला इथं रिवर्स कॅमेरा देखील आहे, शिवाय 4 पॉईंट पार्किंग सेन्सर आहेत. चला तर बूट खोलून बघूया. बूट खोल्यानंतर आपल्याला पार्सल ट्रे असा तारा आहे त्यामध्ये आपल्याला अडकलेला दिसतो. इथे देखील कोणत्याही प्रकारची लाईट नाही आहे. जे टॉप वेरियंट आहे त्यामध्ये इथं आपल्याला जी बूट लॅम्प आहे तो देखील मिळतो. भरपूर असा मोठा बूट आहे ज्यामध्ये आपण 3 बॅग व्यवस्थित ठेवू शकतो. टायर साईज जर स्पेअर व्हीलची टायर साईज बघितली तर 185/70R14 म्हणजे स्पेस सेवर म्हणू शकतो. एक कट साईज आपल्याला टायर मिळतो इथं. बाकी मित्रांनो मागे आल्यानंतर आपण फ्यूल लीड ओपन करून बघूया. पेट्रोल गाड्या असल्यामुळे आपण इथं फक्त पेट्रोलसाठी जागा आहे. जर CNG असते, जर मारुती सुझुकी सारखे यामध्ये असतं तर इथेच आपल्याला CNG फिलिंगचा ऑप्शन आला असता, पण ही आता पेट्रोल वेरियंटमध्ये गाडी आहे. असं हा आहे इंटिरियरचा लुक को ड्रायव्हर साईडने. अशा प्रकारचं आपल्याला सीट्स मिळतात. कुशन एकदम चांगला आहे. यावरती कवर चढवलेले आहेत. खरं तर यामध्ये आपल्याला जे फॅब्रिकचे सीट आहेत त्या इथं मिळतात. सीट कवर हे जे लेदरचे कवर आहेत ते नंतर आफ्टर मार्केट बनवून घेतलेले आहेत. तुम्ही असं समजू नका की आपल्याला लेदरचे सीट कवर मिळतात. लेदरचा देखील ऑप्शन असतो, पण हे आफ्टर मार्केट लेदर कवर करून घेतलेले आहेत. यामध्ये आपल्याला फक्त जे फॅब्रिक आहे त्या फॅब्रिकच्या सीटा मिळतात, सीट कवर्स मिळतात. इथे देखील साऊंड आहेत. इथं वरती ट्विटर आहे. या देखील बाजूला इकडे खाली साऊंड दिलेला आहे. वरती ट्विटर आहे. बाकी आपण एकदा इंजिन बघून घेऊया गाडीचं. इथं आपल्याला जे इंजिन बे आहे ते ओपन करण्यासाठी हुक दिलेलं आहे. बापरे गरम आहे. बापरे जड आहे, खूप जड आहे, गरम. तर मित्रांनो हे आहे 1.2 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन. 4 सिलेंडर आहे जे 5 स्पीड ट्रान्समिशनसोबत येतं. इंजिनला इथं आतमधून खालच्या बाजूने कवरिंग देखील केलेलं आहे. शिवाय जे रेडिएटर आहे, कूलंटचा रेडिएटर आहे तो देखील इथं कवर झालेला आहे. इथं फक्त आपल्याला इथून फिलिंगचं कॅप आपल्याला ओपन आहे. इथं फक्त आपल्याला फिल करता येते. वायपरचं पाणी देखील आपण इथं भरू शकतो. काऊल पॅनल जर बघितला तर जो फायबरमध्ये येतो तो देखील इथं आहे. चांगला आहे. फायबरवालाच चांगला कधी पण, कारण जो मेटलवाला येतो तो इथं सडण्याची खूप शक्यता असते. खाली आपल्याला मेटल आहे, पण वरच्या बाजूला जो अपर काऊल पॅनल आहे तो इथं फायबरमध्ये देण्यात येतो. वरच्या बाजूला जर बोनेटमध्ये बघितलं तर कोणत्याही प्रकारचं इथे इन्सुलेशन मिळत नाही, जेणेकरून साऊंड जो आहे गाडीचा जो व्हायब्रेशन किंवा आपण जो इंजिन नॉईज आहे तो कमी होईल. या हिशोबाने इथं आपल्याला कोणत्याही प्रकारचं इन्सुलेशन नाही मिळत आहे. एकदा आपण बोनेट बंद करून घेऊया. बोनेट देखील हेवी आहे, वजन आहे खूप. बंद करून घेऊया. हेडलाईट जर बघितली मित्रांनो तर आपल्याला इथं हॅलोजन हेडलाईटच येते. दोन्ही बाजूला आपल्याला हॅलोजन आहेत बल्ब, जे की थ्रो एकदम चांगला आहे. त्याचा कोणत्याही प्रकारचा आपल्याला अडचण येणार नाही रात्रीचे की लाईट कमी आहे, किंवा हेडलाईट लेवलर देखील आहे यामध्ये. मागे जर बघितलं तर आपल्याला इथं मागच्या विंडस्क्रीनवरती इथं आपल्याला फक्त ज्या डिफॉगरच्या स्ट्रिप्स आहेत त्या देखील मिळतात. इथं कोणत्या प्रकारचं आपल्याला इथं वायपर मिळत नाही आहे. जे स्पोर्ट्स वेरियंट आहेत ते आपल्या इथं आहेत. मला कुणीही असं सांगणार नाही आहे गाडीची जी वरची माहिती आहे ती भरपूर लोक सांगतात. गाडीचं इंटेरियर सांगतात, गाडीचं एक्सटेरियर सांगतात, पण मी तुम्हाला मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे गाडीचं जे
खालचा भाग असतो, जो बेस असतो, तो देखील मी दाखवणार आहे. तर कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन आहे. शिवाय आपल्याला इथं हायड्रोलिक आपल्याला एक वेगळा शॉकर देखील आहे दोन्ही बाजूला. मागे ड्रम आहेत, पुढे डिस्क ब्रेक आहेत. इथं बघितलं तर पॉलिमरची आपल्याला इथं टाकी मिळते. पेट्रोल डिझेल असेल तर ती इथं आपल्याला टाकी मिळते. एक्झॉस्ट पाईप आहे, तो मधून गेलेला आहे. जो हंप असतो तो इथून असतो. बाकी इकडे बघितलं तर इकडे मफलर आहे मोठा. पुढे कॅटॅलिक कन्व्हर्टर आहेत. जे गाडीचं इंजिनचा जो खालचा भाग आहे मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे. असं कोणत्या प्रकारचं मी काही भाग ठेवणार नाही दाखवायचा. गाडीचं जर चेंबर बघितलं तर ऑइल चेंबर देखील छोटंसं आहे. ऑइल फिल्टर आहे इथं. रेडिएटर आपल्याला इथं दिसतो. जी रेडिएटर ग्रिल आहे ती देखील इथं दिसते. पुढच्या बाजूला आपल्याला इथं डिस्क ब्रेक आहेत. इकडे देखील आहेत. अशा प्रकारचा काय जो लुक आहे, जे कवरिंग म्हणतो आपण इंजिनच्या खाली, ते एवढंच आहे. पूर्ण आपल्याला इंजिन असं पूर्ण कवर नाही भेटत आहे यामध्ये. इकडे गिअरबॉक्स आहे. हा आहे लुक गाडीच्या खालून. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला तो देखील सांगा. बाकी मी भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा.